आहोत भारतीय लोक जनशक्ती पक्षाच्या कार्यालयाबाहेर। आता इथे थोड्याच वेळात एक बैठक सुरू होणार आहे आणि त्यातून ठरणार आहे महाराष्ट्राचा उद्याचा मुख्यमंत्री। विजयी भव। विश्वासराव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शामराव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारतीय लोक जनशक्ती पक्षाचा विजय हो। विश्वासराव, वास्तविक आतापर्यंत आपणच मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जात होतात, पण आता हा अचानक झालेला बदल म्हणजे याबद्दल कसं आहे, शामरावांसारखं खंबीर नेतृत्व आपल्याला लाभलं, ह्यात खरं म्हणजे आपण आपलं भाग्य राज्यातील समजलं ज्येष्ठ पाहिजे। नेते व धुरंधर राजकारणी विश्वासराव यांना यंदाही मुख्यमंत्री पदाने हुलकावणी दिली। पक्षाच्या बैठकीत अनुभवापेक्षा कार्यतत्परता आणि दक्षतेवर भर देण्याचे ठरल्यामुळे विश्वासरावांना गृहमंत्रीपद आणि शामरावांसारख्या धडाडीच्या कार्यकर्त्याला मुख्यमंत्री पदाची माळ घालण्यात आली। परंतु या कारणामुळे आमच्या दोघात कोणतेही मतभेद नाहीत। ज्येष्ठांच्या मार्गदर्शनानेच आम्ही राज्याचा कारभार चालवू, असे मत नवनिर्वाचित मुख्यमंत्री शामराव यांनी व्यक्त केले। सर, मध्यंतरी अशी चर्चा होती की तुमच्यात आणि शामरावांमध्ये एखादं शीतयुद्ध चालू आहे, त्याचं पुढे काय? नाही, आमच्यात तात्विक मतभेद होते, शीतयुद्ध वगैरे नाही, आम्ही दोघी एकच आहोत आणि आम्हालाही विश्वासरावांचं सहकार्य अनमोल आहे, ते आम्हाला हवं आहे, आम्ही दोघंही मिळून राहतो। संजूभाई म्हणतात आपल्याला। काय यार संजूभाई, केलत ना नुकसान? हा स्वतःला भाई समजतो, पण बाकीचे तसं समजत नाहीत, हाच प्रॉब्लेम आहे।
भाऊ जरा पत्ता सांगा ना. अरे इथे नाही रे, त्या गल्लीत आहे. हो भाऊ जरा पत्ता सांगा ना. पुढे डावीकडे जा. पत्त्याचा कोणाला पत्ताच नाहीये. डोळ्यात ड्रीम्स अनलिमिटेड पण खिशात मनी लिमिटेड, त्यामुळे हे काम करतो. हॅलो. हा अरे सतूसाठी मी कॅमेरा बघतोय. हा 5 मिनिटं लागतील मला. हो 5 मिनिटात पोचतो रे मी. पंधरा मिनिटं लागतील मला. हाय बेब्स, वान अ लिफ्ट? I charge 3,000 rupees. 3000. क्रेडिट कार्ड चालेल? What? क्या हुआ? सुनो, अरे डेबिट कार्ड भी है. वडील बिल्डिंग बांधतात, हा फिल्डिंग लावतो. कधी विकेट मिळते तर कधी पडते. अरे रुको. रुक मैं कहता हूँ. अबे जा तेरे हाथ सत्तर, में रुक. बे भाग हाथ काट डालूंगा मैं तुझे. रुक. बाजू अबे रुक, कहाँ भाग रहा है? रुक. हाथ का नीचे डाल. उड़ूंगा नहीं मैं आज तुझे. रुक जा. रुक जा, हाथ काट डालूंगा. अबे क्या कर रहा है? अरे तुम तो है. जा कोई गुंडा पीछे पड़ा क्या? अबे गुंडा नहीं मेरा बाप है. भाग. अरे तू स्कूल नहीं गई? भैया आप रिबिन लाने वाले थे ना? अरे यार तेरी रिबिन भूल गया मैं. शाम को लेके आता हूँ याद से. और मेरे फोटो? अरे तेरे फोटो तो ऐसे निकालूंगा कि करीना कपूर ए के शाहरुख, चाय. बहुत हो गया. ए चल, स्कूल में नहीं जाना है. जाना है. चल जा. ए सत्तार, कहाँ जा रहा है? मैं जरा जाके आता नाके पे. बस दिन भर घूमने का, कुल्ले ऊपर करके सोने का. सोने से पैसे नहीं मिलते बेटा, काम करने से पैसे मिलते हैं. चल काम कर. मेरे को यह काम पसंद नहीं है. तो क्या करेगा तू? फोटोग्राफी. वडिलांचं सूर्यावर आणि ह्याचं कॅमेऱ्यावर प्रेम, त्यामुळे वाद हे ठरलेलेच. काटने का है. आप मेरे को काटोगे? हाँ तेरे को ही काटूंगा. हिम्मत है तुझमें? तेरी तो लारी इधर. तुम सच में काटेगा? ए, रुक. बाजू. रुक. आजा. रुक. हॅलो. 10 मिनिटात पोचतो. गुड मॉर्निंग. चहा घेणार का रे? हा कळेलच हळूहळू. ही कथा आहे आपल्याच मस्तीत जगणाऱ्या या 5 मित्रांची. फक्त धमाल करणं हेच यांचं टार्गेट. मिस्टर भास्कर ए लगड, 10th फ्लोअर. 10. लिफ्ट बंद. 10वा मजला. हॅलो सर. हॅलो सर. पिझ्झा सर. पिझ्झा सर. पैसे सर. पैसे. घड्याळ बघितलं का? 10 मिनिटं उशीर झालाय. हा सर, ऍक्च्युली लिफ्ट बंद होती ना म्हणून उशीर झाला. कारण नाही द्यायची, निघायचं. नाही पण सर पैसे तर द्यावेच लागतील ना. ए निघतो का देऊ टोचन? आई शपथ, वडापाव खायची लायकी नाही तुमची. पिझ्झा कसले खातार तुम्ही? त्या संजूबाईचं सॉलिड बॅकिंग आहे आपल्याला. अरे काय बघतो काय तू? त्या संजूबाईला कळलं ना तर तुझे डोळे आहेत ना ते असे पिझ्झावर काढून ठेवेल टॉपिंग सारखे. कळलं काय? हे टायमाची कुठे नको पैसे. अरे आता जास्तच बोलतोय. बोलतो म्हणजे बरोबर आहे. हे काय करतोय? लगड अंगाची लगड नाही करायची. खूप लागले रे, खूप लागले. अरे एवढा फुटण्यापेक्षा आपलं नाव सांगायचं त्या पोरांना. सलाम करून पाठवला असता तुला. ये बा. सांगितलं ना तुझं नाव मग म्हणूनच जास्त मारला. सॉरी. चला
चला कुठली पोरं ती दाखवा आपल्याला. चला हा, चला चला, चला चला. ए, संजूबाई कशाला उगाच डोक्याला ताप करू नाही ना आपण आता त्या पोरांच्या डोक्याला ताप देणार. चल 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 उड्या चल चल. गेम कशाला सोडतो अरे गेम याला उडत आता त्यांचा गेम करणार आपण. चल उठ चल चल चल. संजूबाई मला ऍसिडिटी झाली. ऍसिडिटी कधी ए आणखी 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 तू एक काम कर, आराम कर जरा, आराम कर. तू नको येऊ. बाकी आपण जाऊया. चल 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 लवकर चल. यायला आपल्याला जा नाचताय. फोडून या प्रत्येकाला, सोडू नको कोणालाच. अँकितला गोळी देऊ ऍसिडिटीची. ए गपस. फोडायला गेले चालेल. तू काय बघतो रे? कॅमेरा परत घेऊ. नाही नाही मस्त आहे. जा ना, संजूबाई गेला तिथे, एकेकाला फोडणार आहे तो. फुटबॉलची मॅच आहे, जा शूट कर जा. उद्घाटन संजू आलो आलो. मी काय करणार तिकडे जाऊन जा जा जा. नको पॅडी आहे संजूबाई. संजा मी काय म्हणतो, मी थांबतो इकडे. का रे टरकला? अरे जर चुकून कोणी सुटून खालपर्यंत आला तर मी इकडे फोडतो ना. हा काय डोकं आहे यार? उगाच नाही तुला बरोबर नेत. भाई राहू दे. चल रे. ए जा भाईच्या मागे. आणि अशा तऱ्हेने संजूबाई तिसरा माळा दणदणीत जोशात चढलेला आहे. कोण आहे कोण आहे? मी तू काय 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 झाला? चक्कर चक्कर येते. मी इथेच थांबतो. ठीक आहे, तू जास्त दगदग करू नकोस. थांब इकडेच. कितवा मजला बोललास? 10वा. 10वा? ठीक आहे, मी बघतो. धावा संजूबाई धावा धावा मधला धावा 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 धावा. माझी काळजी करू नका, मी बरोबर शूट करतो. धावा तुम्ही धावा धावा. धापा संजूबाई धापा टाकत धावा माळा चढलेला आहे. 10 माळे करून संजू तुम्हाला कसं वाटतं? नाही नाही बरं नाही वाटत आहे. जोर काढताय. सटकली सटकायच्या अगोदर सटकली. हात दरवाजा आहे. हात दरवाजा आहे. घुसायचं 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 नाही घुसायचं. मग वाजव हा? वाजव. आता वाजवायला काय आणलं नाही. हे ह्याच्यावर कसं वाजवणार मी? बेल वाजव. काना खाली वाजवीन बेल वाजव. बेल वाजवते. बेल दरवाजा ए काय पाहिजे रे? पिसाचे पैसे दे. कोण रे तू? कोण तू? कोण तू? असं संजू बाबाला ओळखत ना तुम्ही? नाकी हा 1.5 किलोचा हात पाडायच्या आधी पैसे काढत. पैसे देतो या. कुठे आत नाही बाहेर पैसे दे. देतो या. नको ये, फणकस नको ये. डायरेक्ट भिंतीवर पचाक. एवढा मारला? अरे फरफडत उचलून काय फोडलाय ना संजू बाईला. इकडे आण. तेव्हा लाकडीवर लागली. खाली बस. त्याला बघ. काय लहान मुलांसारखे भांडताय तुम्ही दोघे? तो बघ ना, तो बघ ए संजूबाई मी घरी चाललोय, तुला घरी सोडायचंय ना. का? आज मी इकडेच पडे राहू. का रे? घरी गेल्यावर मार खाल्लेला कळू नये म्हणून का? तू पण तू हसतो काय? हसतो काय तू? नको, नको. गेला तर डोकं फोडून घे. जरा एक मिनिट. कॅमेरा दे अरे त्याला. कॅमेरा दे त्याला. दे. सॉरी संजूबाई, अरे चल यार, काय यार. पण मी मैत्री- तुला कॅमेरा देऊ शकत नाही आज. काय रे? घरी जातो, हा. याची सीडी बनवतो, हा. केबलवर दाखवतो आणि मग तुला देतो. नाही सोडणार आता तुला. थांब थांब. ओ नो. ए मी निघतो. बाय बाय बाय. बाय अंकी. अरे फोन आला की सारखा घाई घाईने जातो कुठे यार? तुला कधी घरी जायची घाई नसते काय? घरी आईस्क्रीम काय का? सॉरी तू सॉरी काय तुला 2 आईस्क्रीम घेऊन देतो. एक खायला, एक शेकायला. शेकायला? चल, चल. शेकतो की शेकवतो यार तू. आईस्क्रीम यार, थंड घे ना यार. तीररा रीरा तीररा रीरा तीर पा पा घंटाडा टाडा पंचा झाली. काहीही ठेवलं नाहीये. आई बाहेरच खाऊन आला असशील ना तू? नाही, बाहेर मित्रांमध्ये थोडंसं खाल्लं, पण म्हटलं की थोडी भूक आहे तर काहीतरी खाऊया आपण थोडंसं. नूडल्स. वाव, क्या बात है. गरमा गरम. क्या बात है बाबा. तुमच्या या अशा लाडामुळेच ना हा असा वागतो. ए आई, त्यांच्यावर चिडू नको. मी माझ्या मित्रांबरोबर होतो. काय झालं माहिती ना, संजय आणि पॅडी मध्ये जाम. त्यांच्याबद्दल तू मला काही सांगू नकोस. मला ते पटतच नाही.
उद्यापासून लवकर घरी यायचं. अगं काय असं सारखे सारखे त्याला छापत असतेस? हेच वय असतं मित्रांबरोबर टाइमपास करायचं. आई मी तुला सांगतो, माझे मित्र तू मला काही बोल, त्यांना काही बोलू नको, कळलं? अरे पण काय करत असता तुम्ही दिवसभर? नुसत्या चकाट्या तर पिटत असता. हो, पण मित्रांबरोबर केली मजा काहीतरी वेगळीच असते, धमाल येते. करेक्ट आहे. अरे हे वयच असतं धमाल करायचं. हो ना. नंतर जबाबदाऱ्या अंगावरती पडल्या ना की सगळं संपतं. काही कर पण मित्रांना सोडू नकोस. मित्र म्हणजे काय? दिवसभर गावभर उंडारत फिरायचं, पैसे उधळायचे. आता आहेत त्याच्या बाबाकडे पैसे, त्यात त्याची काय चूक? अहो पण पैसे नसते तर काय केलं असतं त्यांनी? आमच्यातलं दुसऱ्या कोणतरी खर्च केले असते. हो, एक दिवस त्यांच्यापैकीच एक जण तुला अडचणीत आणेल तेव्हा कळेल तुला. आई हे बघ. आणखी कसे झाले नूडल्स? छान, सुंदर, अप्रतिम. तुमचे हे प्रेमालाप संपले ना की आतमध्ये या. बाबा काय झालं? मजा कर यार, मजा कर. अरे लग्न झालं ना की सगळं संपलं. मग मित्र नाही आणि कुणी नाही. एन्जॉय. अरे हा बाप आहे तुझ्या पाठीशी. काय रे, किती उशीर? तू झोपली नाहीस अजून? तुझीच वाट बघत होते. काय झालं? तुझ्या काकांच्याकडनं माणूस आला होता, ते फॉर्म्स ठेवलेत तिकडे US चे. काय रे, काय ठरवलेस तू? जाणार आहेस? इकडे राहून तरी काय करू आजी? त्यांच्याकडे वेळ कुठे आहे माझ्यासाठी? कामापुढे ते तरी काय करणार? जगात त्यांना एकट्यालाच कामं असतात. माझ्या आईसाठी पण वेळ नव्हता त्यांच्याकडे. अरे अरे बघ, मतांचं राजकारण फुटकीसाठी चढावं ह्या गोष्टी मुळातच मला आवडतात. मी भला माझं काम भलं. मुळात राज्याचा गृहमंत्री असल्यामुळे राज्याचा कायदा, सुव्यवस्था, सुरक्षितता या सगळ्या गोष्टींकडे डोळ्यात तेल घालून 24 तास लक्ष देणं हे माझं पहिलं काम. शेवटी राज्यातली जनता जर सुखी राहिली तर मी सुखी राहीन. या राज्यातल्या सर्व जाती जमातीच्या, धर्माच्या, पंथाच्या लोकांना माझी कळकळीची विनंती आहे. तिने कायम लक्षात ठेवलं पाहिजे की हे राज्य हे आपलं घर आहे. तेव्हा आपण सगळ्यांनी गुण्यागोविंदाने इथे राहणं आवश्यक आहे. हे घर कधीही मोडलं जाणार नाही याची आपण सगळ्यांनी काळजी घ्यायला हवी. कसं आहे, मोडणं सोपं असतं, जोडणं कठीण आहे. त्यामुळे हे घर असंच सुखा समाधानात राहील काय झालं? सत्तेपुढे स्वतःच्या बायकोसाठी वेळ नव्हता त्यांच्याकडे. जुन्या खपल्या काढण्यात काय अर्थ आहे? जुन्या, मला हे सगळं आत्ता घडल्यासारखं वाटतंय. अरे माझी पण मुलगी होती ती. तरीही तुला राग येत नाही त्यांचा? राग येऊन काय फायदा? ज्याला सत्ता जास्त महत्वाची वाटते ना, त्याला घराचं आकर्षण ते काय असणार? स्वतःचं घर सांभाळता येत नाही आणि हे म्हणे राज्याचे गृहमंत्री.
अरे यार हसता काय यार तुम्ही? त्या मालकाने नोकरीवरनं काढून टाकलाय माहितीये. आता नोकरी नाही मिळेल तर घर नाही चालू शकत यार. अरे घाबरतो कशाला, आपण आहे ना, मग घाबरू नको, काहीतरी करू आपण. संजूबाई याच्यासाठी एक मस्त जॉब आहे. आईला कुठे रे? ते समोर गणपतीचं मंदिर आहे ना, त्यासमोर बसायचं. यार काय भिकारी समजतो काय मला? ना वेळ आहेस का तू? 70 असं एवढं नको मनावर घेऊ. हा? मी याला असं बोलेन काय? मग अरे चांगले असतात ते. झालं यांचा टाइमपास चालू. ब्रेकिंग न्यूज. कोण रे? 70. तोड दी गाडी. आईला काय सॉलिड पोरगी आहे की. ओ माय गॉड, काय आय एम सो सॉरी. अरे वीर येऊन फायदा नाही, नुकसान भरून द्यावं लागेल. कसलं नुकसान? यायला डोक्याला शॉट. काय झालंय गाडीला? पोरगी दिसली की दादागिरी सुरू. कोमल जाऊ दे ना, आपली चूक आहे यार. अरे कसली चूक? सडक छाप साले. ओ काकू, खूप ऐकून घेतलं आम्ही. काय करणार? काय करणार आहे चिल्लर? काय आपण काय करणार नाही, बघून बघून घेऊ आणि पळून जाऊ. हा पळून कशाला जाऊ? आपला भाई आहे ना. भाई? हा. तू भाई आहे? हा? नाही तू भाई आहे? मी भाई नाहीये मग काय भाई व्हायची घाई आहे? ताई. मी कोणी नाही, भाई तो आहे. हा भाई आहे. भाई आहे. ओ भाई कालिया. काय ठिकठाक लोक बोलवतात. ए तुझा काम आहे ना, मग तू इकडे ये. लपडा भाई लपडा. काय रे, तू काय मोठा जोधा अकबर मधला अकबर राजा लागून गेलाय? स्वतःला काय मोठा भाई समजतोस? भाई मग मी काय सगळ्यांना सांगत फिरू मी भाई आहे, मी भाई आहे, मी भाई आहे. काय काम आहे ते बोल. सांगतोय तू भाई असते. मग दुसरेच लोक बोलणार भाई आहे म्हणून. तू गप्पा बसा. आमच्या गाडीचं नुकसान झालंय तुमच्यामुळे. चल निघ इकडनं, तुमच्यामुळे आमच्या गाडीचं नुकसान झालंय. चल चल चल. तुला बोललो ना भाई जाऊ दे, भाई जाऊ दे, भाई जाऊ दे. ए तुझ्या ए वहिनी, कोण आहे हा? कुणाचे फोटो आहेत हे? अमेरिकेतला मुलगा आहे. माय गॉड, लग्न की काय? ऑफकोर्स. आणि करिअरचं काय? लग्नानंतर होईल की करिअर? कोणाशी भांडायचं तुला? कोणाशीच नाही. कोमल, तुझ्या जॉब बद्दल मी बोलून ठेवलेलं आहे. उद्या परवा जाऊन भेटून ये. रिअली? थँक्स बॉस. कशाला तू सांग. हॅलो. नंतर गो. बाय एव्हरीबडी. बाय दादा. बाय दादा. हां, ते कॉम्प्रोमाइज. पण कशाला? आधी भांडणं करायची, मग कॉम्प्रोमाइजेस करायचे. कोणी सांगितलंय यार? तुझ्याबद्दल तर चाललेलंच नाहीये. तुला कारण लागतं का भांडायला? पाहिलं ना कशी जाऊन भांडत होती खाली. मला वाचवा ना हिच्यापासून कोणी. मी आहे ना, मी तुम्हाला एवढाच त्रास होत असेल ना तर मी जाते. नको. नाही नाही नको. एक मिनिट यार, पण ती पोरं कोण होती? ए दादा, काय म्हणाला शामराव? नाही म्हणाला ते. अपेक्षा काय त्याची का आपल्याला काही करायला पाहिजे? नाही काय नाही, आपल्या समर्थकांची जमवजमव चालू आहे. वेळ आली की एकदम पाठिंबा काढून घेऊ. राजीनाम्याचा प्रश्नच नाही. राजकारणामध्ये बापावर सुद्धा विश्वास ठेवू नका कधी. त्यांनी पाठिंबा काढायला नकार दिला तर? तसं नाही होणार. आमचे प्रयत्न चालू आहेत. नुसते प्रयत्न नकोत. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा दिला नाही तर त्यांच्या मृत्यूमुळे सुद्धा सरकार पडू शकतं. ती वेळ येणार नाही. उद्या साबळेला चहापानाला बोलवलंय. मला लवकरात लवकर निवडणुका जाहीर झाल्याची बातमी पेपरात वाचायची.
हे बा आजचा पेपर वाचला काय? अरे मग तुला कशाला ठेवलाय? अरे म्हणजे काय लिहिलं ते वाच ना, आम्हाला काय सांगतो, आम्ही आमच्या कामात आहोत. लोचे होणार बहुतेक. हे लिहिलं पेपरात? हा काय पण वाचतो पेपरात न लिहिलं आणि आपल्याला सांगतो. याच्यात काही असं लिहिलेलं नाहीये. काय लिहिलंय? मी सांगतो ते ऐक. काय लिहिलंय? पुन्हा इलेक्शन होण्याची शक्यता आहे. सच? पहिला स्वप्नील, तुझ्या वडिलांना चान्स आहे यावर्षी मुख्यमंत्री पदाचा. मला माहिती नाही. स्वप्न्या, त्या अपोजिशन वाल्या साबळेने काय लोचा नाही ना केला तर तुझ्या वडिलांना कन्फर्म स्कोप आहे यावर्षी. मला खरंच माहिती नाही आणि राजकारणाशी माझा काहीही संबंध नाही. बरं चिडतेस कशाला मग एवढी? अरे अरे पोरं मुली नाहीत का अंडर एस्टिमेट कसं काय करू शकतात यार? अगो माझं सोनू ग ते अजून त्याचाच विचार करतीयस का? छोड़ ना यार, एक बार अपनी सटक गई ना तो फिर सटक गई यार. ये सब छोड़ और अपने इंटरव्यू के बारे में सोच. माझ्या डोक्याला शॉर्ट नको देऊ. इंटरव्ह्यू वगैरे सगळ्यानंतर आधी ती पोरं. चंपा, अंघोळीला जाते का? तासभर लागेल. 1 तास? तुझ्याकडे ती खाली पोरं बसतात त्या हॉटेलचा नंबर आहे? असेल ना. आयडिया. अरे ए बाबा ए, कशाला त्याला सतावताय? बोलला ना त्याचा काय संबंध नाही अरे म्हणून. पेपर मध्ये आलं ना संजूबाई. आता गप राहतो का? नाही पण तिच्या वडिलांचं आहे ना ते. तुला काय दात आलेत? ओ संजूबाई, तुमच्यासाठी फोन आहे. कोणाचा? चंपा. काय काय? चंपा कोण? समाजसेवक आहे मी. फोन दे इकडे. बोलवा लागेल. जातो का आता इथून? निघतो का आता? देऊ चल. यायला देणं ना घेणं, कंदील लावून जाणं. हॅलो हॅलो, हा संजू भाई. त्या गायकवाडांच्या घरामध्ये ना चोर शिरले आहेत. त्यांना मी बाथरूम मध्ये बंद करून ठेवली आहे. मग आपण काय करायचं त्याला? मी काय करू म्हणजे इकडे या आणि हाणा त्यांना. का? अहो या एरियात तुमच्याशिवाय मर्दगडी कोणी अजून हाय काय? काय बोला? मर्दगडी? नाही ना, मग इकडे या लवकर, मी वाट बघती. तो खाली थांबतो, आपल्या दोघांना याच्यावर वर पाठवतो. मागच्याला गेलो ना मी धावता. अरे चोर पळाला तर धरायला नको का? दार वाजव. संजू कोण? त्याचं काय आहे? संजूबाई, मला काय माहित होतं ते. नीट जा नाही तर बेल कुठे आहे? बेल कसली? असा चोर? ए संजूबाई, याच्यात 2 उठले ब. तू हसतो काय? तुझ्या 3 उठलेत बघ. संजूबाई, तुझ्या 4 उठलेत. सोडणार ना त्या पोरींना आता आपण. अंकल बघ, हा
मी बघते. वेर आर यू गॉड प्लीज. काय झालं? काय झालं? माय 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 तुम्हाला तुमच्या आईला भेटायचंय? ओ माय गॉड माय वाईफ. तुमची वाईफ? तुम्हाला वाईफला भेटायचंय? ओ हो, तुम्ही काय सांगताय अंकल? कोण अंकल? तुम्ही? माय वाईफ धबॅक. धबॅक? धबॅक? माय वाईफ पचॅक. तुम्हाला दिसतो? काय पचॅकलो? माय वाईफ इथेच कुठेतरी धबकतन पचॅक. कोमल ते Go. Run. Yeah. Come on, jump. काय रे सत्तार, या चिखलात तर धोत्र्याचं फुल उगवलंय. काय बोलतो? मला तर हे कोबीचं फुल वाटतंय. कोबी नाही, धोबी. हे म्हैस, पाण्याचं म्हैस. आईला कुस्तीमध्ये मेडल मिळाल्यापासून हे लोक कबड्डी पण कुस्तीसारखीच खेळतात. हे बरोबर बघ रे, त्या ह्याच्यात बघ. हा त्याच्यात तिथे बघ. हे सत्तार, आजची तारीख काय यार? मला नाही माहिती रे. तो हातात पेपर आहे ना, त्याच्यात बघून सांग ना. अरे कसं सांगणार, हा कालचा पेपर आहे. हा. ए नीट दुरुस्त करा, बाईक आमची नाही तर संजीबाईला म्हशीवरून जावं लागेल. आजकाल म्हशी खूप वाढल्यात आपल्याकडे एकदम. क्या सडक छाप लोक. काय मुलींना चिखलात पाडलं की सॉलिड काहीतरी आपण केलं असं वाटतं ना तुम्हाला? ए कोमल सोड ना यार, चल ना. अगं हे कसले मर्द आपापल्यात पाय ओढत असतात. हे बघ, हे गेले ना कबड्डीवाले, हे खरे मर्द. हे काय बोलते का तू? काय बोलते तू? कबड्डी आणि तुझा काय संबंध आहे काय? जे काय बोलायचं ना तोंडावर बोल. संजूबाईच्या. तुम्ही काय माझ्या बाजूने आहात की कोणाच्या रे? ए कबड्डीचा इंडियाचा चॅम्पियन आहे मी, कळलं ना? खेळा ना कबड्डी आणि दाखवा तुम्हाला ना डाव्या पायाने हरवीन मी डाव्या, आणि नाही हरवला ना तर नाव बदलून टाकीन. हो, मग दुसरं नाव शोधायला सुरुवात करच तू. राजू. राजू नाव राजू 2 रुपये दे ना. हे राजू बाय. लय चढवता तुम्ही मला. नाही गप्पा बसा. आणि जर का तुम्ही लोक हरला तर जास्त काही नाही. तुम्हाला फक्त आपापल्या हातात ना पांगड्या भराव्या लागतील. काय? मग आपल्या इज्जतीचा सवाल आहे काय? आता काय? कबड्डी 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 कबड्डी. ए तुम्ही काय फक्त 5च जण? अरे हे 5च बस झाले. चल नाही. थांबा मी पण आहे तुमच्याबरोबर. मी पण आहे. भुर्जी तू पण? हा मग आपल्याला माहिती ना कोणाबरोबर मॅच आहे. यू रेडी? रेडी आहे ना? कुठे चालले? घाबरल्या बहुतेक. खूप लोक आलीत मॅच बघायला. मॅच बघायला नाही, मॅच खेळायला. सरप्राईज, ही आमची टीम आहे. ए असं ठरलं नव्हतं. घाबरला? ए आपलं काय ठरलंय? खेळायचं ना, मग खेळायचं आणि जिंकण्यासाठी खेळायचं, कळलं? कमॉन कॅप्टन. येस. कबड्डी कबड्डी कमॉन स्वप्नील, खाऊन जाड झालं. तो डावीकडे जाणार, तू उजवीकडे घुस. तिकडनं मग मागे घाबरायचं ना, बिनधास्त लढ. चाल. उजवीकडून जर आला ना जाऊ. रागाने का बघता? कॅप्टन आहे मी. आउट होईन. आउट होईन. लांब राहा. चल चल जा. हा कोण?
क्या जाना भी एकच शिल्लक आहे पटकन. सत्ता लगा सब हुआ कैसे? अरे संजू भैया कल के बासी बिरयानी का कमाल है। मतलब क्या यार? काय केलं ह्यांनी? मॅच जिंकल्याबद्दल. भाई तुमच्या पीछे मुड़ के देखो, एंकी देखो एंकी. आयला आयला तिकडे कधी घुसला? त्याचा शुक्र बलवान आहे. शुक्र नाही रे, तीळ लागतो तीळ. निशा, लेट्स गो. शुक्राचा शनी आला बघ. शनी नाही, हा तिळाचा लाडू आहे. ए, यू जस्ट शट अप, ओके? तुला काय वाटलं मला काय कळत नाही? हा? तुझ्यासारख्या मुलांना मी चांगली ओळखून आहे, समजलं? अजून एक, यापुढे हिच्या आजूबाजूला मला फिरकताना सुद्धा दिसलास तर माझ्यासारखी वाईट मीच. लक्षात ठेव तू. अगं कोमल पण तू चल यार. अगं तुला अक्कल नाही करतेस. जस्ट शट अप, ओके? मला काही ऐकायचं नाहीये. काय झालंय? अगं ही बोलूनच देत नाहीये. काय बोलणार आहेस तू? त्याला एंटरटेनच का केलं? एक मिनिट, मला कळेल का काय झालंय? मी बोलू? बोल. आज मी रस्त्यावर चक्करून पडले. पाणी आहे का गं तुझ्याकडे? अरे ही ओळखीची माझ्या. ओळखीची खरंच ओळखीची आहे का? म्हणजे मग अशी कशी पडली इथं? जरा पाणी वगैरे असेल तर. पाणी आणरे जरा. डॉक्टरला बोलवलं. बॉयफ्रेंड असेल असेल. अरे ही आजकालची मुलं अशीच रे. अरे त्यापेक्षा डॉक्टर कुठे ते सांगा आधी. इथेच आहे बाजूला. या. आणि तू त्याला वाटेल ते बोललीस. आता मला काय माहिती होतं असं काहीतरी होईल म्हणून. अगं मग आधी ऐकून घ्यायचं होतंस ना तिचं. हा ना यार, चल ना. चुकलं माझं यार. अरे बाबा, तिने सॉरी बोलायचं आपल्याला. संजूबाई कशाला उगाच ताणता रे प्रकरण. नाही ती जर सॉरी बोलली नाही ना तर उद्या आपण राडाच घालणार. काय घालायचं? बरोबर आहे. संजूबाई पोरी इकडे येत आहेत काय? गँग घेऊन आली. आता सॉरी बोलायला उद्याचा दिवस ठेवतच नाही. आजच राडा करणार. चंडिकाली आली अशा बगलम सॉरी. ऍक्च्युली मी तुला एवढं बोलायला नको होतं. ठीक आहे. अगं तुला काहीच माहित नव्हतं. अरे काय की मी तिला सगळं सांगितलंय. चल ना यार, माफ कर दे. इट्स ओके. फ्रेंड्स फ्रेंड्स हे फ्रेंड्स. चहा घेणार? नाही. कॉफी घेणार? ए सोंगटी खाली आहे. त्याची राणीवर नजर आहे. ती
प्लीज हे लवकर. कुठे गेली ती? डोक्यात फोडतो तू. संजूबाई, अरे ती सॉरी म्हणायला आली. कोणाला बोलली सॉरी? कोणाला बोलली अरे सॉरी? संजय, अरे सॉरी म्हणजे माफी. हा चल संजय, हात मिळव चल. युवराज साहेब, आमच्या पक्षात तुमचं हार्दिक स्वागत. आता पहा कशी बळकटी येते पक्षाले. खरं सांगू का युवराज साहेब, तुम्ही ना आधीच यायला पाहिजे होता आमच्या पक्षात. तुमच्या पक्षात तुमची कदर झाली नाही राव. अरे केवढं खंबीर नेतृत्व. गोड बोलून समोरच्याकडून काम काढून घ्यायची जुनी पद्धत आहे तुमची, ठाऊक आहे मला. एवढ्या वर्षाच्या निष्ठा बाजूला ठेवून आम्ही तुमच्या पक्षामध्ये आलो. त्याचं कारण माहिती आहे ना? दिलं आश्वासन. आश्वासन दिलं, विश्वासरावच मुख्यमंत्री होतील बस. आता आताच सरकार पाडणं तुमच्या हातात आहे बरं. ते आमच्याकडे लागलं. तिथं हात जोडून काम होत नाही, तिथं हात तोडून काम करता येतं आम्हाला. आमच्या पक्षातल्या सगळ्या आमदारांचा तुम्हाला पाठिंबा आहे. सरकार बनवायला काय प्रॉब्लेम येणार नाही. झालं मग विश्वासराव मुख्यमंत्री व्हायला असं किती वेळ लागणार आहे? समाजकार्य, शिक्षण, खेळ सगळीकडे तेच. आपल्या ॲबिलिटीज बाजूला ठेवायच्या आणि मूर्खासारखं पळत राहायचं. शियार घाण आहे नाही आपल्या इथलं पॉलिटिक्स? तुला काय वाटतं? जाम ऊन आहे नाही? हा हो रे. एक काळे डांबर टायपिंगची रिबीन श्रेष्ठ नेते माननीय श्री युवराजजी आणि माननीय श्री विश्वासराव हे आमच्या पार्टीत दाखल झाले असं मी अधिकृतरित्या जाहीर करतो. वामनराव आता डिक्लेअर केलाय, फक्त विश्वासराव मुख्यमंत्री झाले नाहीत ना अजून. मग काय राजकारण आहे हे, कोणकोणत्या माणसाची इथं चाटावी लागते. पण असं आहे, वेळ पडली तर मारावी लागते. मग अहो इतक्या वर्ष राजकारणात काही गोट्या नाही खेळलोय आम्ही.
इथं कधी कोणत्या माणसाचा उपयोग करून घ्याव हे चांगलं समजते आम्हाला. नमो नमः. पार्टी पाहिजे. आणखी एक गोष्ट, संजूबाई तिकडे कार्ड बीट चालणार नाही ना. कार्ड काढशील आणि फटके घालशील. अरे तिकडे चालत नाही राशन कार्ड. आमच्या दोघांचं मॅटर आहे. तुला मध्ये पडते का? एक गुड न्यूज. गुड न्यूज. लग्न आधीच गुड न्यूज. माझी नाही रे, सोनलची. सोनलचं लग्न ठरलंय. क्या बात है, क्या बात है, क्या बात कुठे? अरे अमेरिकेतला आहे. हो माय गॉड. म्हणजे लग्न झालं की स्ट्रेट टू अमेरिका. अरे आज तर एकेकाचं नशीब. नाही तर हिला कोण घेऊन जाणार अमेरिकेला? हिला या काळीला. सोनल मला सांग, तू पण अमेरिकेला जाणार? हो म्हणजे त्याच अटीवर लग्न ठरलंय. ऑटबीट काय ठेवायची नाही. ए शांत शांत, आम्हाला आता पार्टी पाहिजे. पार्टी तर पाहिजे. याला काय? ओके नो प्रॉब्लेम. चहा मागूया. चहावर नाही भागवायचं. पार्टी अशी सणसणीत जोरात झाली पाहिजे. म्हणजे काय? तगडी तगडी. ए आयडिया. आमची एक पार्टी आहे, आपण तिकडे जायचं का? कुठे कुठे? अरे माझ्या एका दुसऱ्या ग्रुपची पार्टी आहे आणि इट्स ओपन टू ऑल. अगं हो, पण कुठे? अरे खानापूरच्या जंगलात. पण पॅडीला घेतील ना? 18 वर्ष खाली मुलाला घेत नाही म्हणून म्हटलं. जवानी है हवा हवा चलती है यारा जलती जवानी है कोरे बदन को धुआं धुआं करके चलाती है हो बिजू दे अंग माझे निखा जैसे अशी ही रसीदी रात जवा है बिजू दे अंग माझे निखा जैसे अशी ही रसीदी रात जवा है हवा हवा चलती है यारा जलती जवानी है. आइटम रे मस्त मस्त हल्लू हल्लू चाल. दुबई के भाई का मुंबई में हाल. ए साला काय झाला? ए साला काय झाला? कशी लागली या आग? काळ्या काळ्या वेणीचा पाठीवर नाग. चली एक जीव झाला येडा, माझा जीव झाला येडा. हाय रे हाय मी कशी संभाळू ही उमरिया वाली आग फुलते माझ्या देहाची डालो कोई पानी और जली जली भटकू गली गली सोचू जाऊं किधर ऐसी शोभली फिर से हवा चली लागे काहे कदर बिछू दे अंग माझे निखाऱ्याचे अशी ही रसीदी रात जवा है हवा हवा चलती है यारा जलती जवानी है कोरे बदन को धुआं धुआं करके जलाती है हवा हवा चलती है यारा जलती जवानी है कोरे बदन को धुआं धुआं करके जलाती है हवा हवा चलती है यारा जलती जवानी है कोरे बदन को धुआं धुआं करके जलाती है. छेड काढतो पोरींची. धक्का मारणार पोरी ना. मग तू काय करणार? साला स्वप्नील सोड. सोड राहू दे स्वप्नील. स्वप्नील स्वप्नील काय झालं तुला? काय झालं का? चला हे सगळ्यांना घ्या, सोडू नका कोणालाही. वा तुम्ही केलं ना हे? ओ माहिती आहे तुम्हाला कोणाशी बोलताय तुम्ही? ते तुम्हाला नाही सांगायचं. तुझ्या इन्स्पेक्टर साहेब, आम्ही
आम्ही काही नाही केलं. हो हो मी बघतो ना तुम्ही काय केलंय काय नाही केलंय. पार्ट्या करायच्या, चांगल्या घरातली मुलं तुम्ही. इकडे फिरायचं. अरे वा. अच्छा ड्रग्स नॉन बेलेबल ऑफेन्स. हो माझं नाहीये. माझं नाहीये, खरंच माझं नाहीये. ते मी ठरवतो काय करायचं. चला घ्या रे यांना. स्वप्नील या. खरंच माझं नाहीये. चला या चला. ऐका साहेब, तो तसा नाही. मी नाही ठेवलं. हे घे रे त्या सगळ्यांना. माझं नाही, चला. खरंच माझं नाहीये. चला घ्या रे यांना पण घ्या. अरे सोडू नका एकेकाला. पकडा एकेकाला. अरे कुठे गेले सगळे. अरे कुठे गेले कुठे गेले. काही दिसत नाही नीट. ते जंगलच दिसतंय. मागे बघा, गाडी येते. काही दिसत नाहीये यार. एक मिनिट मी बघतो. काय झालं? मला वाटतं पंक्चर आहे. लेट मी सी. एक मिनिट. ओ शिट. आता कुठे आहोत आपण? कुठे आलो? शिट यार, पंक्चर आहे. उतरा उतरा सगळे आधी उतरा इकडे. उतरा सगळे उतरा खाली. उतरायचं. ए खाली उतरा सगळे, खाली उतरा. हा उतरा. बाहेर पडायचं कसं आता मग? या बाहेर बाहेर या आधी. आता काय करायचं? मी बघतो थांब. शिट यार. ते पंक्चर व्हायला पाहिजे. इथे उतरून कुठे जाणार यार. अंकी तिकडे रस्ता आहे. अरे अंधारात कुठे जाणार का पण? चलो निकलो. आणि गाडी काय करणे का? अरे गाडी गेली खड्ड्यात. निघाल. और गाडी इथे सोडायची म्हणजे चला आपण चला 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 आधी सटका इथून. चला चला. गाडी निकाल. सटक 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 सटक. थांबा इकडे लय काठी आहेत. याला किती अंधार आहे यार इकडे. हा उद्या लाईट लावा सांगतो आम्ही. Idiot. इकडे हा हे सांभाळू ना. पायरी आहे इकडे. सोनल दादाला फोन लाव ना तू. दादाला? हे कोणाचं घर असेल यार? हो रे टेन्शन आलं. हे घर ना हा. माझं आहे. मी कालच बांधलंय. काय पोरगी आहे. कोणी आणलं रे हिला? चल पे. हमेशा काय यार? हिला बघ ना, भांडत बसू नका. जाते. कुठे आश्रम मिळतो का ते बघा. आणि शांत राहा जरा. शांत राहा. तुम्हाला सगळ्यांना सांगते. चलत राहा. चला. तुमच्या कोणाकडे लायटर नाही काय? एक मिनिट माझ्याकडे आहे ना हे कॅमेरा. याच्यात लाईट आहे ना. हे बघा ऑन करतो मी. हा अरे संजूबाई डायरेक्ट तुम्ही. सॉरी. अबे इकडे दरवाजा आहे. अब कुठे? हो पण कुलूप आहे. अंकी हा हे बघ काय रे. तिकडे लाईट आहे. चल बघूया. चल आजा. चालले कुठे? हे कुलूप उघडायचं कसं? आईला चावी चोर इकडेच विसरून गेलाय. काय बोलतो? मग हवा ना. कुठे? ए बा. संजू
सापडला. तुम्ही तिकडे बघा. चल रे. तू तिकडे बघ. तू माझ्यासोबत चल. मी बघतो मागून कोणी येते का. अरे काय झालं काय? पळतो कशाला आपण? हा यार. हा? आणि ह्याला कशाला आणलं तुम्ही? अरे तिथे काय झालं तुला माहितीये का? काय रे कुठेतरी येत आहे. पळा पळा पळा. थांबू नका. जा संजय लवकर चल. पळ पळ आले ते लोक. नाही अरे पळा थांबू नका. तोंडावरचा हात काढ, त्याच्या मरेल तो. भाई कॅमेरा. आय लव्ह यू. माझं प्रेम आहे तुझ्यावर. आय रिली डू. चला चला पळा यार. आले ते आले. चला निघा. बाजू. काय झालं स्वप्नील? काय नाही स्वप्नील. अरे सापडले काय? सापडले काय? नाही पळाले. अरे साल्यानो करता काय तुम्ही? अंधाराचा फायदा घेऊन कुठे पळाले कळालंच नाही. तुमच्या शोधा शोधा त्यांना. अनुष्ठानामध्ये विघ्न येईल. हे काय? हा कॅमेरा सापडलाय. कॅमेरा? हो पण यात कॅसेट नाहीये. तुमच्या शांत शांत व्हा. हॅलो एके. हां बोला स्वामी. कुठे गेलाय छोटू? अरे यार माहिती नाही, इकडेच होता आता. तुला लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना. अरे माझा पण डोळा लागला ना यार. छोटू 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 छोटू
सत्तू काय दिसतंय का रस्ता वगैरे? काय करायचं यार, साधी पायवाट पण दिसत नाहीये. निशा काय झालं? काही नाही. काही होतंय तुला? नाही, मी जरा जाऊन येते. काय रे, काय झालं? हा, कुछ प्रॉब्लेम आहे? नाही, काही नाही. छोटू, तुला कळतं का कुठे गेला होतास? छोटू, काय झालं? काय झालं बाबा? मला घरी जायचं. छोटू काय? जरा रडणं थांबव, जरा थांब. तुम्ही मला मारणार तर नाही ना? नाही, नाही मारणार, नाही मारणार. हं? शांत हो, एकदम शांत हो. तुला भूक लागली? नाही, मला आत्ताच्या आत्ता आईकडे जायचंय. जरा ह्याला बघ, मी काय खायला मिळतं का बघतो. काय प्रॉब्लेम आहे तुझा? नथिंग. काय करत होतीस? कुठे काय? बॅग बघू. बॅग? बॅग बघू. ड्रग्स? क्या ये? निशा, हा माझा पर्सनल प्रॉब्लेम आहे. पर्सनल? पार्टीमध्ये तूच हे? कशासाठी हे सगळं? लेक्चर नको देऊस. इकडून बाहेर कसं पडायचं ते आधी बघ. बाहर जाके क्या करेगी तू? ड्रग्स है ना तेरे पास, काफी है वो. ए, तू तुझं बघ ना. मला आधीपासून संशय होता यार, बोलता बोलता काय व्हायची. कोणाला काय बोलू नकोस. आधी भेटू दे तर सगळे. आईला बघ ना, याला ओरडता येत नाही का तुला? जगात पोचलो असतो ना. अरे, धर. कळणार कसं तू येतोय? मी घाबरले मरणाची माहिती आहे का ओरडता तुला? येत नाही का? बोंबा मारते हो का? मी आलोय, ये मी आलोय. घे, खा. मस्त फिरू मिळाले. लांब गेलेला? नाही, पोपटाने हातात आणून दिले माझ्या. खाणार? काय? सँडविच आहे, बर्गर आहे, पिझ्झा आहे, दम बिर्याणी पण आहे. खाणार? हो, पोरगी आहे म्हणून ना ते इथेच दम बिर्याणी दिली असती तुला. कोणाला काय? दम काय? दम बिर्याणी. दम बिर्याणी? अरे, हा? ये घे. ए, काय देईल? त्यात सांगितलं ना पोरगी आहे म्हणून, बाकी काय पोरगी नाही. पोरगी काय नाही, एक धपकन दिल ना, धुपकन पडशील. चल. हे घे. परत मार, परत मार. मारेन तर काय घाबरते काय? परत मार 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 मार. हसतं बघ, हसतं बघ, हसतं बघ. हा, मैं काय घाबरते का देईन मी? ना तुला. ए बंका करू नको. ए, तू पण काय बिनधास्त नका. तुला काय रे हसायला येते? ती मला मारते तर हा? तुला मजा येते, मजा येते, मजा येते तुला. चल उतर इकडे खाली. तू इंग्लिश मिडियमची काय का? तरीच तुझी व्याकरणाची बोंब आहे सगळी. पॅडी, त्याचा काही संबंध का इथे? आपण जर इथून सरळ समोर गेलो ना तर बाकीचे कुठे असतील रे? ठीक आहे, असतील का सगळे व्यवस्थित, भेटतील आपल्याला खाली. पण हा रस्ता
हा रस्ता बरोबर वाटतोय मला. आपल्याला नक्की खाली वाट सापडेल. नक्की सापडेल ना? हो ये ना, सापडेल ना. मला माहिती आहे ना, मी दररोज अपडाऊन करतो इथून. काय? नाही चल. काय करतोस रे? रेंज शोधतोय. लाव लाव रे बाबा, बघ काही होतंय का ते. तुझ्या दादाला फोन. अरे वेडा आहेस तू? दादाला कळलं ना माझी तर वाट लागणार. हॅलो 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 बाबा. हॅलो बाबा, स्वप्नील बोलतो. हॅलो. थँकी. हा, तुमच्या श्रीमंतांच्या घरात असं वागणं चालतं का रे? ए माझ्याशी बोल ना, काय बोलायचं ते मला विचार. त्याला का विचारतोय? ए तुझ्याशी कोण बोलतंय? तू ऐक, इथे आजूबाजूला कुठे बांबू मिळतो का बघ. जंगलात होत आपण. आपल्या हाताशी काहीतरी असायला पाहिजे. जा जा बघ, जा जा. त्याला जे उत्तर देणार होतीस ते आता मला दे ना. तू काय करणार आहेस ऐकून? मदत. मदत कशासाठी? यातून बाहेर पडण्यासाठी. बाहेर पडून काय फायदा? घरच्यांना माहिती आहे. त्यांच्याकडे वेळच कुठे माझ्यासाठी. दर महिन्याला पैसे पाठवून दिले की त्यांची जबाबदारी संपते. म्हणून हा मार्ग. अशी अनेक मुलं असतील. ती सगळी मुलं प्रत्येकाचे आई वडील त्यांना लहानपणीच एकटे टाकून अमेरिकेला निघून जात नाहीत आणखी. किती मस्त वाटते ना इथे. हो. शांत वातावरण, आवाज नाही, कसली दगदग नाही. मला ना इथे येऊन राहावंसं वाटतंय माहितीये. हो, सेटल हो ना इथे मग. छान इकडे बघ, अशा फोमच्या गाड्या वगैरे अंथरलेल्या आहेत. कंदमुळं खायची, फळं खायची. एक काम कर, माझ्याकडे आयडिया आहे. एका टार्झनशी लग्न कर तू. दोघं फांद्यांमध्ये लटकताना सॉलिड वाटाल तुम्ही. तुमचा जोडा मस्त वाटेल बाकी. पण तिच्या दादाला विचारा आधी. Oh shit. मला नका मारू. मला सोडून द्या.
अरे संजा साल्या गन का नाही उचलली? संजू बोल ना, काय झालं तुला? संजू अरे बोल ना, अरे बोल ना. माझ्या बापाच्या अंगातून रक्त वाहत होत. पाठीवर गोळी घातली साल्याने. माझा बाप जीवाच्या आकांतानं ओरडत होता, सांगत होता मी गेम केलेला नाहीये, तरी ऐकलं नाही. का घोडा रिकामी केला माझ्या बापा. रक्ताच्या थारव्यात पडला होता माझा बाप. त्याच्या डोळ्यात मरणाची भीती दिसत होती मला. माझ्या मांडीवरच जीव सोडला त्याने. अजूनही डोळ्यासमोरून हलत नाही ते सगळं. तो तळमळत होता आणि मी काहीही करू शकत नव्हतो. 8 वर्षाचा पोरगा काय करणार रे. मी फक्त रडत होतो आणि मदतीची वाट बघत बसलो होतो, जी कधी मिळालीच नाही. माझा बाप मात्र कायमचा सोडून गेला मला. काय झालं ताई? काय नाही. चल संजय. आई भवानीचा गोंधळा ये भवानी आई गोंधळा ये. गोंधळा ये भवानी आई गोंधळा ये. कवड्यांच्या घालून माळा अन मळवट भरला कपाळा. कवड्यांच्या घालून माळा अन मळवट भरला कपाळा. होत पेटवणी भक्तीचा होत पेटवणी भक्तीचा. चालला उदो उदो आईचा. ये गोंधळा ये भवानी आई गोंधळा ये. अगं गोंधळा ये भवानी आई गोंधळा ये. दिन दुबळ्याची कैवारी कोर संकट निवारी. दिन दुबळ्याची कैवारी कोर संकट निवारी. तुझी करुणा भासतो आई. तुझी करुणा भासतो आई. तुळजा भवानी अंबाबाई. गोंधळा ये भवानी आई गोंधळा ये. अगं गोंधळा ये भवानी आई गोंधळा ये. तलवार भवानी चितली तू छत्रपती शिवबाला. तलवार भवानी चितली तू छत्रपती शिवबाला. दुष्टांचा नाश करण्याला आई दे वरदान आम्हाला. दुष्टांचा नाश करण्याला आई दे वरदान आम्हाला. आम्हाला आम्हाला आसरा हवा. काही तरुण मुलं मुली गावाच्या दिशेने येतील. ते गावात आल्या आल्या मला कळव. फार मोठा गुन्हा करून पळालेत ते. लक्षात ठेव, गावात आल्या आल्या कळव मला.
हे सगळं भयानक आहे यार. ही अशी माणसं असू शकतात याच्यावर विश्वासच बसत नाही माझा. अरे अब्बू जेव्हा त्या कोंबडीच्या मानेवरून सुरा फिरवतात ना तेव्हा पण सहन होत नाही मला. आणि हे साले त्या मुलांच्या हरामजादे साले. देवाच्या नावाखाली लहान पोरांचा बळी देतात साले. नाही सोडणार आपण एखालाही. आईला भर चौकात नागडा करून फटके मारले पाहिजे तरी साला ना. सरळ सरळ पोलिसांना कळवायचं काय? काय होणार त्याने? तेच शोधतात आपल्याला. आईला मी तर बोलतो डायरेक्ट जंगलात घुसूया आणि कापून काढूया एकेकाला. थांबा, विचार करून मगच पुढच्या कारवाया कराव्या लागतील. अरे कसला विचार? संजय बरोबर बोलतोय तो. तू ऐपरवू नकोस. काय करणार आहोत आपण? ही कॅसेट, या कॅसेटचा वापर करू आपण. इथून सुटलो ना की सोडायचं नाही साल्यांना. ये कैसेट बहुत काम की चीज है. सबकी पोल खोल देंगे, किसी को छोड़ेंगे नहीं. देख. हाँ बस इथून एकदा आपण सुटलो पाहिजे. मी करतो काहीतरी. चला आता जेवण झालं ना की शांतपणे झोपायचं. उद्या आईला भेटायचं ना? नक्की भेटेल ना आई? हो नक्की भेटेल. आणि उद्या आई भेटल्यावर किती मजा आहे का हॅलो. हॅलो बाबा. तिघ जण बेपत्ता आहेत. बघतो मी. आपण काय करशील ते जरा सांभाळून. मी आठवड्याभर दिल्लीमध्ये आहे आणि मुलं आपलीच आहेत. सांभाळून कर काय ते. काय रे, तुला सांगितलं होतं ना पोरं दिसलं लगेच कळव म्हणून. तुम्ही दिलेल्या माहितीपेक्षा खूप वेगळं घडलंय. अरे हा इन्स्पेक्टर काय करतोय काय कळत नाहीये. पोरांना बाहेर बोलो. गुन्हा काय त्यांचा? बाहेर घेऊन ये त्यांना. शिवा हा कालचाच इन्स्पेक्टर आहे. पार्टीच्या इथला रे. एकाला इकडे पाठवा आणि दोघांना तिकडे पाठवा. हा चला चला. या लवकर. हे घुसायचं काय रे? चला चल 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 चला. साहेब किती वेळ घुसू का? तुला कोणी सांगितलं इकडे याला? ए ह्याच्याने काय होणार नाही. चल रे. ए थांब, माझ्यावर जबाबदारी दिली ना, मी बघतो काय करायचं. तुम्ही लोक ते पळाले. अरे कुठे पळाले? पळा या लवकर. कोमल पळ लवकर. ये गावा. स्वप्न तू या सगळ्यांना घेऊन नदीकडच्या रस्त्याकडे जा. मी तुम्हाला पुढे भेटतो नदीवर. ओके चल. चला चला लवकर लवकर या लवकर. हँकी. हा सगळे ठीक असतील ना यार? होप सो. क्यों? संजय पैडी यार बहुत याद आ रही यार. एंकी. तू
आपल्यातलाच माणूस आहे. सारखं काही बोलू नकोस. आपल्यातला कसा असेल? का नसेल? त्यांना कळतच कसं आपण कुठे असतो ते. कोणतरी इथं मागे वा. काही घाबरू नका. घाबरू नका. घाबरू नका. आणखी तू चल जाऊ दे गाडी. जाऊ दे. हे सगळं खूप मोठं रॅकेट आहे यार. तो साधू ज्याच्याशी आपण पंगा घेतला ना, खूप मोठा माणूस आहे. खूप नाव आहे त्याचं पॉलिटिक्समध्ये. मोठे मोठे लीडर्स त्याला वचकून असतात माहिती आहे. म्हणजे तुझं वडील सुद्धा? हो यार. म्हणजे त्या साधूच्या सांगण्यावरून तुझं वडील काही करू शकतात? करू शकतात. अच्छा, ते करू शकतात म्हणजे तू सुद्धा? ए पॅडी, काय बोलतोस तू? स्वप्नील, आपण जंगलात असताना तू विश्वासरावांना फोन केला होतास ना? केला होता, पण लागला नाही. तरी तू बोलत होतास? नाही, फोनवर बोलताना मी तुला बघितलं ना, म्हणून तसं विचारतोय मी. मी फोन केला होता पाय, पण तिकडे रेंज नव्हती. त्यामुळे मी बोलत होतो, पण समोरून कोणीही बोलत नव्हतं. तू खरं सांगतोयस की स्वतःला वाचवण्याकरता बोलतोयस? ए, तू काय बोलतोस? तुझं तुला तरी कळतंय? तुला असं म्हणायचं स्वप्नीलचं ह्याच्यात हात आहे? मग प्रत्येक वेळेस आपण कुठे आहोत याचा पत्ता त्यांना कसा काय कळतो? अरे पण ते स्वप्नीलच्या जीवावर काय उठतील? अरे जीव वाचवला ना त्यांनी तुझा. काय माहित, जीव वाचवला का नाटक केलं? हे बघ पॅडी, तुला खरंच जर असं वाटत असेल की या सगळ्या मागे माझ्या वडिलांचा हात आहे, तर मी बोलीन त्यांच्याशी. ए स्वप्नील, सोड रे. तू त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस. ए प्याड्या, आता एक शब्द जरी बोललास ना तर खाली ढकलून दे ना तुला. का ढकलून दे? त्याला तो विचारायला तयार आहे. तुला काय प्रॉब्लेम आहे? ए, तू डोक्यात जाऊ नका. तुला माहिती आहे आमची दोस्ती, विश्वास आहे आमचा एकमेकांवर. हो, मग हा पॅडा पण दोस्त आहे ना तुमचा. मग हा असं कशाला बोलतोय? काय करतो तू? काय बोलतो? सोड त्याला. अरे पण सोड, मी सांगतो ना, सोड त्याला. हे बघ पॅडी म्हणतो ना, ते बरोबर पण असेल कदाचित, पण आपल्या मैत्रीची शपथ घेऊन सांगतो, मी ह्याच्यात नाही. अप्पू, 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 सत्तार, अप्पू, अप्पू, सत्तार, सत्तार. अरे कहाँ रे तू मेरे बेटे? अरे क्या कर बैठा तू रे? अरे जवान है तो कुछ भी कर बैठेगा तू. झालं याचं नेहमीच सुरू. सत्तार, तुला कळतंय का तू कसा बोलतोयस त्यांच्याशी? अरे किती काळजी करणारे वडील मिळालेत, नशीब समज. तुम यहाँ पे मत रुको अभी.
चलो मेरे साथ, वो पुलिस ढूंढ लेगी तुमको. फोन दे ना, फोन दे ना, मी दादाला फोन करते. सांभाळून. अरे वो छोड़ो तुम, चलो निकलो यहाँ से जल्दी, चलो मेरे साथ. हॅलो दादा. पण ती कॅसेट तुम्हाला मिळाल्यानंतर त्यांच्यावर अटॅक होणार नाही असं प्रॉमिस पाहिजे मला. नाही नाही, ते सुद्धा याची चर्चा कुठेही करणार नाही. म्हणजे आपण गप्प बसायचं, आपला जीव वाचला ना. आपल्याला सगळं माहिती आहे, पण आपण काहीच करायचं नाही. मग काय करणार? मला नाही अडकायचं. हे पॅड्या, साल्या पुचाटायचं तू पुचाट. हा आहे मग. अरे यार, उद्या मला काही झालं म्हणजे माझ्या आईचं काय? माझ्याशिवाय दुसरं कोणी नाहीये तिला. मग मी काय एकटा आहे काय? बाप आहे ना माझा. हे बघे तू बेटा, तुला काही झालं तर आम्ही कसं जगायचं? अरे मग हा विचार ज्या मुलांना मारलं ना त्यांच्या बाबतीत करा ना. त्यांच्या आई बापांचं काय मी काय झालं म्हणते, आपण हा टेप सरळ मीडियाला देऊया. करेक्ट आहे. त्यांची विकृती येऊ दे ना सगळ्या जगासमोर. एकदा सगळ्यांना कळलं ना की कुत्रा हाल नाही खाणार साल्यांचे. गैरसमज आहे तुमचा. आपली सिस्टीम पैसेवाल्यांसमोर नेहमी झुकत आलेली आहे. तुमचं हे प्रकरण कधी गुंडाळलं जाईल तुम्हाला कळणारही नाही. कॅसेट गायब होईल आणि तुम्हाला जगणं मुश्किल होईल. बघा, विचार करा आणि ठरवा काय करायचं ते. बरोबर आहे दादाचं. त्यांच्या पुढे आपण काही करू शकणार नाही. मी तयार आहे. अरे आपण सतत तर असं एकत्र नाही राहू शकणार ना. मी एकटी राहते, मी काय करणार? तू एकटी असताना काय करतेस माहितीये मला. ए सत्तार, अरे कॅसेट देऊन टाक ना. आपण ना सगळं संपवून टाकूयात यार. अरे काय संपवून टाकूया आपण? अरे असं काय करतोय? अरे एवढा महत्त्वाचा पुरा आपल्या हातात लागलाय तो लगेच टेप देऊन टाकताना. स्वप्नील, अरे यार, तुम्हाला कळत कसं नाही? काय बोलताय तुम्ही? संजय, आजपर्यंत आपण सगळे मिळून डिसिजन घेतात, पटत नसला तरी. आजही डिसिजन आपण सगळे मिळूनच घेणार, कळलं? मला हा डिसिजन पटतोय. मला मान्य नाहीये. बरोबर आहे. अरे सत्तार, तू चुप बैठ. अबू तुझी बैठ, तेरे कुछ मालूम नहीं है. आज तक तूने मेरी कभी नहीं नहीं सुनी सुना है. मैं. आज तुझे नहीं सुननी सुना मेरे पड़ेगी. को. क्या करेगा तू? सत्तार, ते तुझे वडील आहेत. अरे ते आपल्याला चुकीचा सल्ला देणार नाहीत. दे दे बाबा, दे कॅसेट, दे त्यांना, दे. चल, संजूभाई. जाऊ दे. गुड. आता काय करायचं ते मी बघतो. तुम्हाला काही होणार नाही याची गॅरंटी माझी. तुला ते काका सोडतील. जातो. कॅसेट. वाटा छिडकारुनी म्हणती जाये धुळी, डोळ्यात धुरकटल्या दिशा यादाही. वाटा छिडकारुनी म्हणती जाये धुळी, डोळ्यात धुरकटल्या दिशा यादाही. नजरेत साठले काळजात दाटले, विसरून गेलो सारे. आभाळ फाटले, आभाळ फाटले. सुटणार कसे हे ग्रहण
फिटणार कसे सरणार कसे हे भ्रमण आता मिटणार कसे सुटणार कसे हे ग्रहण आता फिटणार कसे सरणार कसे हे भ्रमण आता मिटणार कसे मनही ते हुरहुरते अंतरातही का हुरते छायाही साथ सोडते बसलो सारे हरून वाटा छिडकारुळी माती जाये धुनी डोळ्यात धुरकटल्या दिशा यादाही काय बोलतोयस तू? हे खरं तर तुम्हाला जास्त माहिती पाहिजे, कारण त्या जंगलात आम्ही एकटे होतो हेही फक्त तुम्हाला माहिती होतं. आणि तरी सतत सतत आमच्यावर तिकडे हल्ले होत होते. तुमच्यावर अरे कधी काळी तुझ्या जीवावर मी उठेन असं वाटतंय तुला? मुलगा आहेस तू माझा. ज्या माणसाने स्वतःच्या बायकोचा विचार केला नाही कधी, मेली ती तुमच्या वाटेकडे डोळे लावून, त्या माणसाला आपला मुलगा मेला काय आणि जिवंत राहिला काय, काय फरक पडणार आहे हो? तुम्हाला जे पाहिजे, जसं पाहिजे तसं झालं की झालं, बस. शट अप. फार बोलतोयस तू. लक्षात ठेव, मी बाप आहे तुझा. तेच विसरायचा प्रयत्न करतोय, पण त्याला विसरू शकत नाही. किती निष्पाप मुलांचा जीव घेतलाय तुम्ही, कल्पना आहे तुम्हाला? तुमच्या त्या घाणेरड्या राजकारणासाठी इतक्या खालचा थराला गेलात तुम्ही की त्या स्वामीच्या अघोरी कृत्यात साथ देता तुम्ही त्याला. स्वामींचा अघोरी? काही आधार आहे याला? नाही, कारण तुमच्या माणसांनी आमच्याकडे असलेले सगळे पुरावे आधीच नष्ट केले, त्यामुळे आता पुरावे नाहीत. कसले पुरावे? कोणी नष्ट केले? काय सांगतोयस तू मला? अरे कुठल्या मोठ्या कटाचा सूत्रधार समजतोयस तू मला? समजत नाही, फक्त डाऊट आहे. पण एक गोष्ट नक्की, तुमच्या या घाणेरड्या राजकारणामुळे आई गमावली मी माझी. आता माझ्या मित्रांच्या केसाला जरी धक्का लागला, सहन करणार नाही. स्वप्नील, तू वडिलांशी बोलायला नको होतंस. आय डोंट केअर. अरे पण त्यामुळे तुमच्यामध्ये गैरसमज निर्माण झाले. त्यापेक्षा हा गैरसमज दूर होणं जास्त महत्वाचं होतं आणखी, कारण त्यांच्यापेक्षा तुम्ही सगळे जास्त जवळचे आहात मला. माफ करना यार पॅडी, हात उठाया यार इस पे मैंने. अरे तुझ्या जागी जर मी असतो तर मी सुद्धा हेच केलं असतं. सिच्युएशनच तशी होती. नहीं यार, दिल दुखाया तेरा, सॉरी. मी तुझ्यासाठी काय करू म्हणजे तुला पटेल? मी तुझ्यावर चिडलो नाहीये. सांगू, चल बसूया. चहा प्यायला. एवढंच ना? ए, पाजाचा चहाला. येस, मी बसतो तुम्हा सगळ्यांना. अरे शांतपती करतो. दे दे सांगा लवकर. दे रे. ये अपना का मारता रे त्याला? संजूबाई तुम्ही मध्ये पडू नका, आमचा मॅटर आहे. ए संजूबाई तू जा ना, आम्ही बघतो काय करायचं ते. का रे लहान पोरांना मारता? काय मिळतं त्यांना मारून?
काय केलं रे त्यांनी तुमचं? साला एकेकाला कापूनच काढतो साला. छोटूला मारतो. छोटूला नाही येतो. छोटू नाही येतो. चला इकडे चल. चला घरी चला. छोटू नाही येतो. संजा जा जा घरी जा. छोटू नव्हता तो, कळलं तुला? चल. संजा, अरे यार, सगळं विसरलोय ना आता आपण? सोपं आहे सगळं विसरायला? हा, तू रेकॉर्ड केलं होतंस ना सगळं? का देऊन टाकली कॅसेट? काय केलं त्याचं आपण? साला आपला जीव वाचला ना, बस झाला. आपल्यात ना दम नाही आहे आपल्यात. साला ती लहान मुलं मेली ना तर मरू दे. आपण एन्जॉय करू. चला चला. संजय प्लीज, आता त्यावर बोलून काही उपयोग नाही. आपण परत तिथे जाऊ शकतो. डोक्यातून काढून टाकते, त्याचा काही फायदा नाही. नाही यार, काहीतरी केलं पाहिजे. उगाच कॉम्प्रोमाइज केला त्यावेळेला. तीच तर चूक झाली आपली. बोल काय करायचंय ते. वेडेपणा करू नका, आपल्याला ते जमणार नाहीये. का का जमणार नाहीये? का सारखा नेगेटिव्हच विचार करायचा? काय करायचंय आपण? सोनल, हा, कुणीतरी हे सगळं थांबवायलाच पाहिजे ना. मग ते कुणीतरी आपण का नाही? अरे यार, कसं समजावू तुम्हाला? त्या लोकांचा सामना करणं फार अवघड आहे. अरे पण आपण त्यांना पकडायला हवं असं नाही का वाटत तुम्हाला? वाटतं ना, मनापासून वाटतं. पण पोलीसच काय, अख्खं साला सरकारमध्ये आलं ना तरी नाही पकडू शकत त्यांना, आणि आपण तर नाहीच नाही. कारण आता आपल्याकडे पुरावा नाही. मग होता ना, का परत द्यायला लावला त्यांना? आपण परत पुरावे गोळा करूया. आपण परत तिथे घुसायचं. स्वप्नील यार, अरे मान खाली घालून राहिलो ना तर ती परत वर काढायची संधी नाही मिळणार आपल्याला. हीच वेळ आहे एकत्र येऊन काहीतरी करून दाखवायची. अरे 8च जण आहोत आपण, काय करणार आहोत? हाच विचार करायचो ना आपण कट्ट्यावर बसून. काय करू शकतो आपण? आपण काहीच करू शकत नाही. आपण फक्त मस्ती करू शकतो, रेव पार्ट्या करू शकतो, मजा करू शकतो, पोरींच्या मागे फिरू शकतो, जमलं तर आई बापाचा अपमान करू शकतो. आपण बरं आपली दोस्ती बरी. चला फुकटचा टाइमपास, बाकी दुनिया गेली. चला कुठल्या पुढ्याला हात टाकला, फोडा. बस गाड्या फोडा, काचा फोडा, दुकानं जाळा, जाळपोळ करा. यातच आपण आपली शक्ती वाया घालवणार. आजकालची तरुण पोरं शंडाय म्हणतात ना, बरोबर आहे, बरोबर आहे. आपण सगळे आपण शंड आहोत साले. आपण नाही शंड. तू बोल काय करायचं ते. आपण आहे तुझ्या बरोबर. तू बोल काय करायचंय. आपण आहे तुझ्या बरोबर. त्या दिवशी आपण चुकून गेलो होतो तिकडे. एक मिनिट. हॅलो, तुम्ही खरंच जाताय का? तू नाही येणार आमच्या बरोबर? अरे पण
कॉम्प्रोमाइज केलं तेव्हा आपण सगळ्यांनी मिळून डिसिजन घेतला. आता मी कुठे जाणार? हाही डिसिजन आपण सगळ्यांनी मिळूनच घ्यायचा. अरे यार, साला तुम लोग एक दिन मुझे मरवाओगे. ए, अरे तुम्ही फक्त त्या स्वामीला पकडाल, पण त्याच्या वर जो कोणी आहे त्याचं काय? त्याचं बघू रे नंतर. पहिले त्या स्वामीपर्यंत तर पोचूया. बोल काय बोलतो. तुम्ही हे जे काय बोल, कुठे तुझा स्वामी? माहित नाही. आता सांगतोस का कापू? सांगतो सांगतो सांगतो. जंगलात अजून एक मठ आहे. म्हणजे आता सुद्धा बळी देतात तिकडे? हो, आणि आज शेवटचा बळी देऊन संकल्प पुरा करणार आहेत. आई गोंधळा ये भवानी, आई गोंधळा ये. अगं गोंधळा ये भवानी, आई गोंधळा ये. अनुष्ठानात कसल्याही प्रकारचं विघ्न नको आहे. होय स्वामी. साल्याला बोल बोल बोल, कोणासाठी करतोस तू हे सगळं? बोल 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 बोल, नाही तर आरपार घुसवी तुझ्या. बोल.
सगळ्याच्या मागे तू इन्व्हॉल्व्ह आहेस? म्हणजे बाबा पण? नाही, त्याला काही ठाऊक नाहीये. अरे पण मग हे सगळं का? कशासाठी? दादाला मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी हा एकच मार्ग होता. म्हणून ही लहान मुलं यांचा बळी? युवराज, मुहूर्त टळून चाललाय. आता एकाही लहान पोराचा बळी जाऊ देणार नाही आपण. खूप ऐकून घेतलं तुमचं. आता जास्त बोललात ना तर एकेकाला संपून टाकीन मी. अजूनही वेळ गेलेली नाही काका. अरे हे सगळं योग्य नाही. अरे थांबव रे सगळं. युवराज, मुहूर्त टळला तर संजय बाबांपेक्षा जास्त जवळचा होतास तू मला. जास्त लाडका. माझ्या रक्तात आईचे संस्कार नसते ना तर गोळ्या छातीत मारल्या असत्या. चल चल काली मातेचा प्रकोप होईल. सत्ता अंकी, हाँ अंकी, 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 ए अंकी, 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 चल चल चल. क्या हुआ? अंकी, संजय बोला था ना, एक दिवस तू मला मरवणार. अंकी, अंकी, अरे अंकी नाही. अरे असं बोलू नकोस रे. अंकी प्लीज अंकी, अंकी, अंकी उठ यार, अंकी उठ यार, अंकी. कोर्टात केस उभी राहिली पण गुन्हेगारांविरुद्ध एकही पुरावा हाती आला नाही. त्यामुळे सगळे निर्दोष सुटले. शामरावांनी हे सगळं प्रकरण दाबून टाकलं कारण त्यांना आपली खुर्ची टिकवण्यासाठी विश्वासरावांचा पाठिंबा महत्त्वाचा होता. विश्वासराव, शामराव आणि साबळे पुन्हा एकदा एकत्र आले समाजाच्या कल्याणाकरता. भूतकाळ पटकन विसरणारी जनता पुन्हा एकदा स्वामींच्या भोंदूपणाला बळी पडू लागली. युवराजला विश्वासरावांनी गावी पाठवून दिलं पण राजकारण तिथेही त्याला शांत बसून देणार नाही. मग तुम्ही म्हणाल या सगळ्यात काय बदल झाला? बदल झालाय ह्या 7 जणांत. यांच्या समोरचं टार्गेट बदललं त्यामुळे त्यांचं लाईफच बदललं. आता यांनी असं ठरवलंय की अन्यायाविरुद्ध शांत बसायचं नाही, त्याच्या विरोधात आवाज उठवायचा. आज हे 7 आहेत, उद्या 70 होतील, 700 होतील, 7000 होतील. ही संख्या दिवसेंदिवस अशीच वाढत राहील. ही आजची तरुण पिढी म्हणजे धगधगते निखारे आहेत. ह्यांना आवश्यकता आहे ती फक्त एका योग्य त्या टार्गेटची.